धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकौवाच अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि सूत शौनकादिकांचा संवाद या ठिकाणी चालू आहे. त्याचप्रमाणे भागवताचे जे 10 लक्षणं या ठिकाणी श्रीमद भागवत हे महापुराण आहे आणि महापुराण असल्यामुळे त्याच्या 10 लक्षणांचं विवरण या ठिकाणी केलेलं आहे. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. या ठिकाणी हे 10 लक्षणं. वास्तविक सामान्य पुराण हे पंचलक्षणाचं आहे आणि ज्याला आपण महापुराण असं म्हणतो ते महापुराण 10 लक्षणांचं सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी पुराणांची संख्या, त्यानंतर पुराण म्हणजे काय याचं विवरण या ठिकाणी थोडक्यात केलं पाहिजे. हा थोडासा तत्वज्ञानाचा म्हणण्यापेक्षा इतिहासाचा भाग आहे. पुराण कशाला म्हणायचं, आज आपण थोडी तात्विक पद्धतीने किंवा ज्याला आपण शैक्षणिक पद्धतीने अकॅडमिक पद्धतीने या पुराणाचा विचार करूया. पुराण म्हणजे काय. या ठिकाणी पुराण याचा उल्लेख प्राचीन काळापासून ऋग्वेदापासून आलेला आहे. ऋग्वेदामध्ये इथे पूर्वकाली झालेल्या गोष्टी या अर्थाने पुराण शब्द आलेला आहे. ऋच सामान्य छंदांशी पुराणम यजुषासह असं अथर्ववेदात म्हटलेलं आहे. म्हणजे छंद, ऋचा, साम आणि पुराण ही सर्व यजुर्वेदासह उत्पन्न झाली. गोपथ आणि शतपथ ब्राह्मणामध्ये सुद्धा पुराणांचा उल्लेख आहे. ब्रह्मयज्ञाच्या प्रसंगी इतिहास कथन करणे यासाठी काही सूत लोकांना बोलावले जात असे आणि त्यांच्याकडून इतिहास वाचन, कथन, पठण केला जात असे. अश्वमेधामध्ये यजमान जो आहे त्याला पुराण ऐकावं लागत असे. सनत कुमाराला सुद्धा छांदोग्य उपनिषदामध्ये नारदाने आपण पुराणाचं अध्ययन केल्याचं सांगितलेलं आहे. म्हणून ब्राह्मणे, कल्प, नाराशंसी गाथा यामध्ये पुराणाचा उल्लेख आहे. आणि पुराण म्हणजे इतिहास आणि पुराण हे एकच अर्थाचे शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत. पुराणाचा उगम जर आपण लक्षात घेतला तर तो गाथा, कथा, राजवंशाच्या कथा, सूत, मागध, बंदी यांच्याकडे पुराणांचा संग्रह होता. आणि एका बाजूने वैदिक मंत्राची परंपरा आहे. म्हणजे वेद आणि लोक असे 2 मार्ग प्राचीन काळापासून आहेत. वेद मार्ग आणि लोक मार्ग. तर वेद मार्ग हा मंत्र, तंत्र, ज्याला प्रामुख्याने आपण वैदिक मंत्र म्हणतो, त्यांच्यापासून सुरू होतो. आणि लोकमार्ग हा पुराण मार्ग आहे. म्हणून एका बाजूने वैदिक मंत्राची आणि दुसऱ्या बाजूने सूतांच्या कथागाथांची परंपरा आपल्याला यामध्ये अगदी प्राचीन काळापासून दिसते. त्यामुळं अश्वमेधामध्ये पुराण सांगण्याची पद्धत होती. 12 वार्षिक नावाचं एक सत्र आहे अश्वमेधामध्ये. त्यामध्ये पुराण सांगण्यासाठी सूतांना बोलावलं जात असे. पुराण सर्व शास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम. त्यांनी असं म्हटलंय की पहिल्यांदा हे ब्रह्मदेवाने निर्माण केलं. आख्यानं, उपाख्यानं, गाथा, कल्पशुद्धी हे सगळे पुराणांच्या
अंतर्गत येणारे भाग आहेत. पुराणामध्ये आख्यानं येतात, उपाख्यानं येतात, गाथा येतात आणि कल्पशुद्धी येते. त्याप्रमाणे रोमहर्षण नावाचा व्यासांचा एक शिष्य, रोमहर्षण नावाचा हा प्रमुख शिष्य होता. व्यासांनी स्वतः पुराण संहिता निर्माण केली आणि त्याला शिकवली. रोमहर्षणाचे पुढे सुमती, अग्निवर्चा, मित्रायू, शाशंपायन, अकृतवर्ण आणि सावर्णी असे 6 शिष्य झाले. त्याचप्रमाणे त्यांना ही परंपरा त्यांनी पढवली आणि यातल्या शेवटच्या 3 शिष्यांनी आपल्या पुन्हा नव्याने काही पुराण संहिता निर्माण केल्या. व्यासांनी 18 पुराण निर्माण केले. ह्या 18 पुराणांना महापुराण अशी संज्ञा आहे. रोमहर्षण याचा जो पुत्र होता तोच उग्रश्रवा, ज्याला आपण सूत म्हणतो. सूत शौनकादिकाला सांगू लागले असं जे आपण म्हणतो, ही सूत म्हणजे उग्रश्रवा हा रोमहर्षणाचा पुत्र. आपल्याला माहिती की रोमहर्षणाचा वध बलराम दादांनी केला आणि तेव्हापासून पुढे सूत परंपरा सुरू झाली. असो, याप्रमाणे सूतांना म्हणजे रोमहर्षण शिष्याकडून 6 पुराणे हा त्रय्यावरुणिक हा शिकला. रोमहर्षणाकडून 4 आणि व्यासाकडून 7 असे 17 पुराणांचं अध्ययन यांनी व्यासांच्या आश्रमात केलं आणि 18वं पुराण भागवत हे तुला शुक सांगेल असं त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे उग्रश्रवा याला हे शुकाचार्यांच्याकडून हे मिळालं. याप्रमाणे आता पुराणांची वाढ कशी झाली या संबंधीचं विवेचन केलेलं आहे आणि पुराणाच्या संख्येचं वर्गीकरण केलेलं आहे. आता याचा हा सगळा जो भाग आहे, सात्विक पुराण, काही राजस पुराण आहेत आणि काही तामस पुराण आहेत. ब्रह्म, पद्म, विष्णू, शिव, भागवत, त्याचप्रमाणे नारदीय, मार्कंडेय इत्यादी विविध पुराणांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. थोडक्यात सांगायचं तर मद्वयम भद्वयंचैव ब्रत्रयम वचचतुष्टयम अशा पद्धतीने, म्हणजे मद्वयम म्हणजे मत्स्य, मार्कंडेय, भद्वयम म्हणजे भागवत, भविष्य, ब्रत्रयम म्हणजे ब्रह्म, वैवर्त, ब्रह्मांड, व चतुष्टयम म्हणजे वामन, विष्णू, वायू, वाराह, त्याचप्रमाणे अग्नी, नारद, पद्म, लिंग, गरुड, कूर्म, स्कंद असे 18 पुराणं आपल्याला दिसतात. काही उपपुराणही आहेत. त्याप्रमाणे पुराणांचं लक्षण सांगताना आता जो आपण या ठिकाणी श्लोक बघितला की अत्र सर्गो विसर्गश्च, सर्ग प्रतिसर्ग असंही वर्णन केलेलं आहे. काही ठिकाणी जे 5 लक्षणाचं पुराण आहे त्यामध्ये सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणीच वंशानुचरितम चेती पुराणम पंचलक्षणम असे 5 लक्षणं त्यांनी पुराणांचे सांगितले आणि महापुराणाचे मात्र 10 लक्षणं सांगितले. आता हे 10 लक्षणामध्ये सर्ग म्हणजे काय? अत्र सर्गो विसर्गश्च, तर सर्ग म्हणजे सृष्टीचा विस्तार किंवा सृष्टी विद्या, त्याला सर्ग असं म्हटलेलं आहे. पुराणांनी हा विषय विस्ताराने मांडला. पौराणिक सृष्टीविद्येवर सांख्य दर्शनाचा प्रभाव दिसतो. आपण सृष्टीची कशी निर्मिती झाली ते पाहणारच आहोत, पण सृष्टी निर्मिती प्रत्येक पुराणांनी सृष्टी कशी निर्माण झाली हे सांगितलेलं आहे. याचं कारण काय, तर प्रत्येकालाच हा प्रश्न पडलाय की हे जग कसं निर्माण झालं, हे विश्व कसं निर्माण झालं असेल आणि यानुसार मग ब्रह्मदेवाने ही सृष्टी कशी निर्माण केली याला म्हणतात सर्ग. तर सर्ग म्हणजे उत्पत्ती जी ब्रह्मदेवाच्या आधीच निर्माण झालेली होती आणि ब्रह्मदेवाने नंतर प्रतिसर्ग पुढे निर्माण केला. म्हणजे सृष्टीची निर्मिती ही यामध्ये सांगितलेली आहे. सृष्टीचा विकास सांगितलेला आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला आज्ञा करून कशी सृष्टी निर्माण केली ते सांगितलंय. सृष्टीचा विस्तार सांगितलाय. प्रामुख्याने 3 प्रकार पुराणांनी सांगितलेत. एक प्राकृत सर्ग, दुसरा वैकृत सर्ग आणि तिसरा प्राकृत वैकृत सर्ग. तर प्राकृत सर्ग हा अबुद्धिपूर्वक म्हणजे सहज होणारा, त्याला ब्रह्मदेवाची उत्पत्तीची गरज नाही, ब्रह्मदेवाला बुद्धी वापरायची त्या ठिकाणी गरज नाही, ती सहज नैसर्गिक नियमाने जी बनते त्याला प्राकृतिक सर्ग असं म्हणतात. त्यानंतर वैकृत आणि प्राकृत वैकृत
असे 2 सर्ग मात्र ब्रह्मदेवाच्या बुद्धी सामर्थ्यातून निर्माण झालेले आहेत. प्राकृत सर्गाची संख्या 3 आहे, वैकृत सर्गाची संख्या 5 आहे आणि प्राकृत वैकृत सर्गाची संख्या 1. अशा प्रकारे 9 सर्ग या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. या 9 सर्गामध्ये ब्रह्मसर्ग म्हणजे पहिला जो प्राकृत सर्ग आपण म्हणतो, महत्तत्व किंवा बुद्धी हिच्या सर्गाला हे नाव आहे. सर्ग म्हणजे निर्मिती, म्हणून सर्ग सृ शब्दापासून म्हणजे सृ या धातूपासून सर्ग शब्द तयार झाला. सृ म्हणजे निर्मिती. जसं आपण या ठिकाणी सृजन हा शब्द वापरतो. सृजन कुठून झाला? सृ म्हणजे निर्मिती, म्हणून सृ पासून सर्ग हा शब्द तयार झाला. महत्तत्व किंवा बुद्धी हिच्या सर्गाला ब्रह्मसर्ग हे नाव आहे. सांख्य दर्शनाप्रमाणे महत्तत्व हाच प्रकृती पुरुषांच्या संयोगाचं हे फल आहे. त्यानंतर भूतसर्ग हा प्राकृत सर्गापैकी एक आहे. याला पंचतन्मात्रा सृष्टीला हे नाव आहे. तन्मात्रा म्हणजे मूळ ज्या पृथ्वी आप तेज वायू आकाश हे जे पंचमहाभूत आहेत त्यांचे मूळ रूप म्हणजे तन्मात्रा, म्हणजे शब्दरूप रसगंध स्पर्श, त्याला म्हणतात तन्मात्रा. तर तन्मात्रा म्हणजे पृथ्वी आदी पंचभूतांच्या अत्यंत सूक्ष्म असणाऱ्याचं द्योतक तत्व हे देखील आधीच निर्माण झालं. त्यानंतर वैकारिक सर्ग हा इंद्रिय सृष्टीला हे नाव आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय हे संकल्प विकल्पात्मक मन असे हे एकूण 11 इंद्रियाची सृष्टी यातून निर्माण झाली. म्हणजे ब्रह्मसर्ग, त्यानंतर भूतसर्ग आणि वैकारिक सर्ग हे सुरुवातीला निर्माण झाले. त्यानंतर मुख्य सर्ग, इथून ब्रह्मदेवाचं कार्य सुरू होतं. मुख्य सर्गामध्ये वैकृतापैकी अविद्यारूप सर्ग म्हणजे अज्ञान, मोह, महामोह म्हणजे भोगेच्छा, तामिस्र म्हणजे क्रोध, अंधतामिस्र म्हणजे अभिनिवेश अशी ही पंचपर्वा अविद्या असते. ही तमोगुणी सृष्टी असून ती ब्रह्मदेवाच्या ध्यानातून अबुद्धिपूर्वक निर्माण होते. या ठिकाणी इथेही अबुद्धिपूर्वक म्हणजे ब्रह्मदेवाला काहीच करावं लागत नाही, ती सहज निर्माण होते. कशातून? ती अज्ञानातून निर्माण झाली, म्हणून तो हा मुख्य सर्ग वैकृत सर्ग हा अज्ञानातून निर्माण झाला. ब्रह्मदेवाने पुन्हा ध्यान केलं आणि त्यातून ज्ञानशून्य आणि अंतर्बाह्य तमोमय अशी वृक्ष, गुल्म, लता, तृण, विरुध, वेलींचे प्रकार असे 5 प्रकारची जडसृष्टी निर्माण झाली. भूतलावर स्थावर स्वरूपात ती दिसते, म्हणून याला मुख्य सर्ग असं म्हणतात. त्यानंतर तिर्यक सर्ग हा वैकृतापैकी एक आहे. वरील सृष्टी ही पुरुषार्थ साधक नाही असं ब्रह्मदेवाला कळालं आणि ब्रह्मदेवाने पुन्हा ध्यान केलं आणि त्यातून तिर्यक योनी म्हणजे पशु आणि पक्षी हे उत्पन्न झाले. आणि त्यानंतर देवसर्ग, 6वा सर्ग देवसर्ग आहे. तो वैकृत 3ऱ्यापैकी आहे. हा तिर्यक योनीच्या सृष्टीने ब्रह्मदेवाचं समाधान झालं नाही, म्हणून त्याने देवसृष्टीची उत्पत्ती केली. हा देवसर्ग ऊर्ध्व लोकामध्ये गेला आणि तिथे तो निवास करू लागला. तो अंतर्बाह्य प्रकाशमय अशा प्रकारचा आहे. मग पुन्हा ब्रह्मदेवाने मानुष्य सृष्टी निर्माण केली, तो मनुष्य सर्ग. ब्रह्मदेवाने ध्यान केलं आणि सत्व रज तमोमय असा मनुष्याचा सर्ग निर्माण झाला. इथून पुढे आपल्याला मनुष्य सृष्टी निर्माण झालेली दिसते, ती रजोगुणाच्या उद्रेकामुळे. म्हणजे पुढे आपण त्याचं विवेचन विस्तार स्वरूपात करणार आहोत, हे आपण अल्प स्वरूपात सांगू लागलो आहोत. यानंतर अनुग्रह सर्ग हा वैकृतापैकी 5वा सर्ग आहे. हा सर्ग विपर्यय, सिद्धी, शांती, तुष्टी अशा प्रकारचा आहे. ही स्थावरामध्ये, सिद्धी मनुष्यात, शक्ती तिर्यक योनीत आणि तुष्टी देवसृष्टीमध्ये राहते. त्यानंतर 9वा सर्ग हा कौमार सर्ग आहे. सनत कुमारांची सृष्टी यातून सांगितली. सनत कुमार हे विष्णूचेच अवतार म्हणून सांगितले. त्यानंतर आता सर्ग म्हणजे निर्मिती. सर्ग म्हणजे या ठिकाणी ब्रह्मदेवाने केलेली उत्पत्ती जी आहे त्याच्या आधीची सृष्टी, त्यानंतर पंचमहाभूतात्मक सृष्टी आणि त्यानंतर अत्र सर्गो विसर्गश्च. विसर्ग म्हणजे पंचमहाभूतातून निर्माण झालेली पुढची सृष्टी, याला विसर्ग असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी सर्ग आणि विसर्ग असे शब्द वापरलेत. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानम पोषण मूतयः. या ठिकाणी प्रतिसर्ग म्हणजे काय हेही समजून घेतलं पाहिजे.
प्रतिसर्ग म्हणजे हे पुराणांचं दुसरं लक्षण आहे. प्रतिसर्ग म्हणजे प्रलय. हा 4 प्रकारचा आहे. नैमित्तिक, प्राकृत, आत्यंतिक आणि नित्य. 4 प्रकारचा प्रलय सांगितलेला आहे. आणि 1000 युग चौकड्या म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आता हे थोडंसं आपल्या बुद्धीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, पण जे आहे ते सांगितलं पाहिजे. 1000 युग चौकड्या म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. याला कल्प असं म्हणतात. कारण ह्या सगळ्या संकल्पना कळल्याशिवाय आपल्याला कल्प म्हणजे काय कळणार नाही, कल्पांत म्हणजे काय कळणार नाही, कल्पपूर्व म्हणजे काय ते कळणार नाही. जे कल्पपूर्व मिया किंवा कल्पादी मिया असं जे काल आपण बघितलं, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं कल्पादी, तर कल्प म्हणजे काय? कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. आणि ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 1000 युगाच्या चौकड्या जेव्हा जातात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि तेवढीच त्याची रात्र आहे. या रात्रीमध्ये जगाचा प्रलय होतो. या प्रलयामध्ये भू, भुव आणि स्वह असे 3 लोक बुडून जातात. म्हणजे पृथ्वी बुडून जाते, पृथ्वीचा वरचा भाग बुडून जातो आणि स्वाहा हे बुडून जातात. त्यावरचे 4 लोक मात्र शिल्लक राहतात. सत्य लोक शिल्लक राहतो, त्याप्रमाणे स्वर लोक शिल्लक राहतो. प्रलयाच्या वेळी ब्रह्मदेव सगळ्या विश्वाला विलीन करून टाकतात आणि नंतर झोपी जातात. या वेळेला याला नैमित्तिक प्रलय असं म्हणतात. प्राकृत प्रलय नैमित्तिक प्रलयापेक्षा अधिक वर्षांनी होतो. ब्रह्मदेवाचं आयुष्य त्याच्या दिनमानाप्रमाणे 100 वर्षाचं आहे. ते समाप्त झाल्याबरोबर महाप्रलय उत्पन्न होतो. त्याचे 2 परार्ध एवढं ब्रह्मदेवाला आयुष्य आहे. महत्त्वापासून पृथ्वीपर्यंत सर्वाचाच प्रकृतीमध्ये विलय होतो आणि पंचमहाभूताच्या मिश्रणाने बनलेलं हे समस्त ब्रह्मांड हे या ठिकाणी स्थूल रूप सोडून कारण रूपामध्ये विलीन होऊन जातं. फक्त प्रकृती तेवढी शिल्लक राहते आणि ती अनादी, अनंत आणि अव्यक्त अशा स्वरूपाची. कालप्रभावाने तिची शक्ती क्षीण होते आणि ती मूल कारणामध्ये म्हणजे ब्रह्मामध्ये एकरूप होते. आत्यंतिक प्रलयाच्या काळाला नियमन नसतं. याप्रमाणे या ठिकाणी संसारातला प्रत्येक पदार्थ हा परिवर्तनशील आहे. गती आहे म्हणून परिवर्तन आहे, आणि परिवर्तन आहे म्हणून बदल आहे, आणि म्हणून हळूहळू क्षरण होतच असतं. एखादी गोष्ट हळूहळू क्षीण होते. आपलं शरीर सुद्धा क्षीण होतं, म्हणून आपण शरीराला शरीर नाव देतो. शिर्यते इति शरीरः. जे क्षीण होतं त्याला शरीर म्हणतात. पण आपल्याला वाटतं आपण जन्मापासून असेच आहेत. आपण क्षीण होत चाललो आहोत. हे आपल्याला कधी कळतं? जेव्हा जखम म्हातारे होतो तेव्हा कळतं, तोपर्यंत कळत नाही. म्हणून हळूहळू हा बदल होतच असतो. ज्याप्रमाणे त्याला पुढे मन्वंतरेशानुकथा. आता मन्वंतर कशाला म्हणतात ते समजून घेऊया. मन्वंतरंतु दिव्यानाम युगानामेक सप्ततिः. या ठिकाणी अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमुतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. मन्वंतर कशाला म्हणतात? मन्वंतरंतु दिव्यानाम युगानामेक सप्ततिः. 71 दिव्य युगांचा काळ म्हणजे मन्वंतर. 71 दिव्य युगांचा काळ म्हणजे मन्वंतर. ही अमरकोशामधली व्याख्या मी तुम्हाला सांगितली. पुराणांच्या मते मनुष्याच्या मानाने 1 युग चौकडी. आता आपल्या दृष्टिकोनातून आपण युगाचा विचार केला तर तो किती? मला माहिती हे आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे, पण हे सांगणं भाग आहे की 1000 युग चौकड्या संपल्यावर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. मनुष्याच्या दृष्टिकोनातून एक युगाची चौकडी म्हणजे 43,20,000 वर्षाचं आयुष्य. 43,20,000 वर्ष म्हणजे 1 युग चौकडी. असे 1000 युग चौकडी गेले. युग चौकडी म्हणजे पहिलं युग, सत्ययुग ज्याला आपण म्हणतो, कृत, त्रेता, द्वापार आणि कली असे 4 युग. असे एकदा गेले, दोनदा गेले, तीनदा गेले, असे 1000 वेळेला गेले म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि 1 युग चौकडी म्हणजे 43,20,000 वर्षाचं आयुष्य. म्हणजे कृत, त्रेता, द्वापार, कली ही 1 युग चौकडी म्हणजे 43,20,000 वर्षाचं आयुष्य माणसाच्या दृष्टिकोनातून. या एका दिवसाला कल्प असं म्हणतात. हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. या दिवसाला कल्प असं म्हणतात. या कल्पामध्ये 14 मनू होतात. एका कल्पात 14 मनू होतात.
एक मनू संपल्यावर दुसरा मनू उदयाला येईपर्यंतचा जो काळ आहे त्याला मन्वंतर असं म्हणतात. एक मनू संपला आणि दुसरा मनू येणार आहे असा जो मधला संधिकाल आहे त्याला मन्वंतर असं म्हणतात. 30,67,20,000 30,67,20,000 इतक्या मानव वर्षाचं हे मन्वंतर असतं. पुराणांची ही मन्वंतर गणना ज्योतिषाला जुळणारी आहे. मन्वंतराची 14 नावं दिलेली आहेत त्यांनी. त्यापैकी आपल्याला भागवत पुराणामध्ये ती दिलेली आहेत. स्वयंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी किंवा ऋषी आणि इंद्र सावर्णी किंवा भौम अशा 14 मन्वंतराची नावं दिली आहेत. त्यापैकी स्वयंभुव मनू हा पहिला मनू ज्याची कथा भागवतात आलेली आहे. त्यानंतर स्वारोचिष हा मनू झालाय. त्यानंतर उत्तम, मग तामस, रैवत. तामस आणि रैवत या मन्वंतरामध्ये गजेंद्राच्या कथा घडलेल्या आहेत. चाक्षुष मन्वंतरामध्ये या गजेंद्राचं उद्धरण भगवंतांनी केलं. समुद्र मंथनाची कथा सांगितली आहे ती चाक्षुष मन्वंतरात आहे. त्यानंतर वैवस्वत मन्वंतर सध्याचं चालू आहे. तेव्हा वैवस्वत मन्वंतरापर्यंत आपण आलेलो आहोत. पुढे सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी एवढे मन्वंतर अजून व्हायचे. त्यानंतर मन्वंतराच्या बहुतेक पुराणांच्या मध्ये 5 किंवा 6 असे अधिकारी दिलेले आहेत. प्रत्येक मन्वंतरात अधिकारी भिन्न आहेत. कारण पक्ष बदलतो, पक्षाचं राज्य बदलतं, त्याप्रमाणे अधिकारी बदलतात. त्याप्रमाणे एक अधिकारी जातात, त्यांच्या जागी दुसरे अधिकारी येतात. हे 6 अधिकारी त्यांनी सांगितले. त्यामध्ये मनू बदलतो, मनूचं नाव बदलतं, सप्तर्षी बदलतात, देव बदलतो, इंद्र बदलतो, मनुपुत्र बदलतो. भागवतामध्ये त्याची विवरण आपल्याला केलेलं दिसतं 12व्या स्कंधामध्ये. त्याप्रमाणे मनू ही मनुष्याने धर्म करण्यासाठी मनूनी सांगितलेला धर्म मनुष्याने करावा या दृष्टिकोनातून भगवंताचा आदेश आहे की मनूचा आदेश तुम्ही पाळा. म्हणून धर्म मर्यादा दाखवण्यासाठी त्यांनी हा मनू म्हणून मन्वंतरेशानु कथा, मन्वंतराच्या कथा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ज्या ग्रंथामध्ये सर्ग सांगितलाय म्हणजे ब्रह्मदेवाच्या आधीची उत्पत्ती सांगितली आहे, ब्रह्मदेवाने केलेली उत्पत्ती सांगितली आहे. पुढे पंचमहाभूताची उत्पत्ती सांगितली, माईक उत्पत्ती सांगितली. त्याचप्रमाणे मन्वंतराच्या कथा सांगितल्या आणि पुढे युग चौकडी समाप्त झाल्यानंतर पुन्हा वेदाचा लोप होतो. वंश आणि वंशानुचरित म्हणजे पुराणांचं 4थं आणि 5वं लक्षण हे आहे की ज्यामध्ये वंशाचं वर्णन केलेलं आहे. वेगवेगळे राजवंश, मग चंद्रवंश आहे, सूर्यवंश आहे, यांचे वर्णन केलेले आहेत. आपण ते या भागवतामध्ये पाहणार आहोत. वैवस्वत मनूचे 2 महत्वाचे, स्वयंभुव मनू हा पहिला आणि वैवस्वत हा 7वा. आता जो सध्या चालू आहे तो वैवस्वत मनू चालू आहे. पहिला आहे तो स्वयंभुव मनू. स्वयंभुव मनू हा ब्रह्मदेवाचा पहिला पुत्र आहे आणि तो या पृथ्वीवरचा पहिला सम्राट आहे. त्याचं वर्णन पुढे येणारच आहे. ते आपल्याला 3ऱ्या स्कंधामध्ये त्याचं विवेचन आपण करणार आहेत. शतरूपा ही त्याची पत्नी कशी आणि त्यांच्यापासून पुढे या पुत्र कसे झाले, मुली कशा झाल्या, प्रियव्रत आणि उत्तानपाद कसे झाले आणि त्यांचे पुढे वंश या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यानंतर इक्ष्वाकू वगैरे वैवस्वत मनूला इला नावाची कन्या होती, तिच्यापासून पुढे चंद्रवंशाची निर्मिती कशी झाली. त्यानंतर पुढे पुराणांच्या कथा यामध्ये सांगितलेल्या आहेत. याला म्हणतात सर्गाश्च विसर्गश्च वृत्ती रक्षंतराणीच असंही वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे की जिथे सर्ग आहे, जिथे विसर्ग सांगितलाय, जिथे वृत्ती सांगितल्यात, त्याचप्रमाणे वंश कथा सांगितल्यात, सृष्टी वर्णन सांगितलेत, जीवसृष्टी सांगितली आहे. त्याचप्रमाणे भगवंताने कसं रक्षण केलं, प्रत्येक वेळेला भक्ताचं रक्षण भगवंतांनी कसं केलं याला म्हणतात वृत्ती रक्षंतराणीच. भगवंतांनी सज्जनांचं रक्षण करण्यासाठी कसे अवतार धारण केले हे ज्यामध्ये सांगितलंय त्याला पुराण असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी जीववर्णन कसं केलंय याचं वर्णन जिथं सांगितलंय. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानम पोषण मूतया. आता स्थान म्हणजे काय? स्थान म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला भगवंताचं सृष्टीने निर्माण भगवंतांनी केली आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर
भगवंत त्यामध्ये अनुप्रविष्ट झाला. भगवंतानी वेगवेगळ्या कथांचं निर्मिती केली. कशासाठी? तर लोकांचं रक्षण व्हावं म्हणून भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली. म्हणून स्थान म्हणजे धारणा, ज्याला आपण धर्म असं म्हणतो. या स्वतःच्या कथांच्या माध्यमातून, उपकथांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या अवतार कथांच्या माध्यमातून जगाचं रक्षण कसं केलं हे ज्याच्यात सांगितलंय त्याला म्हणतात स्थान. म्हणून सर्ग म्हणजे उत्पत्ती, विसर्ग म्हणजे माईक सृष्टीची उत्पत्ती, स्थान म्हणजे धारणा म्हणजे स्थिती. त्यानंतर पोषण, भगवंतानी भक्तावर अनुग्रह कसा केला. स्थानम पोषणम ऊतयाः, पोषण म्हणजे भगवंतानी भक्तावर अनुग्रह कसा केला, त्यांचं पोषण कसं केलं, त्यांचं रक्षण कसं केलं, त्या कथा. त्यानंतर ऊती म्हणजे वृत्ती, वृत्ती म्हणजे कर्माच्या वासना, भिन्न भिन्न कर्माच्या वासना. हे या कथांचं दर्शन ज्या पुराणांच्या मध्ये घडलं त्याला महापुराण असं म्हणतात. म्हणून ऊती म्हणजे वासना, वृत्ती, आणि वासनेनुसार माणसाला जन्म कसा घ्यावा लागतो, भिन्न भिन्न वासनांच्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन घडतं. म्हणून ईशकथा, राजकथा, जीवाच्या उद्धाराचे प्रयत्न, कर्मवासना हे ज्याच्यात सांगितलेले आहेत. त्यानंतर निरोध, निरोध म्हणजे शक्ती आवरून स्वरूप स्थिती. यामध्ये भगवंत प्रलय कसा निर्माण करतो आणि साम्यावस्था कशी निर्माण करतो. निरोध शब्दाचे 2-3 अर्थ सांगितले. एक आहे भगवंतानी शक्ती आवरून घेतली, म्हणजे जेव्हा भगवंत व्यक्त झाला तेव्हा विश्व निर्माण झालं आणि त्याने आवरून घेतलं. जसं आपण सगळं सामान आवरतो आणि एका पेटाऱ्यात टाकून देतो, आणि जेव्हा आपल्याला पेटारा उघडायचा असतो तेव्हा पुन्हा सगळं उघडतो. उघडलं म्हणजे दुकान सुरू झालं म्हणून तो सगळं उघडतो, आणि आता दुकान बंद करायची वेळ आली की सगळं जसं पेटाऱ्यात टाकतो. त्याप्रमाणे भगवान या निरोध म्हणजे साम्यावस्थेच्या वेळेला, अर्थात प्रलयाच्या वेळेला सगळं आवरून घेतो, सगळ्या आतमध्ये टाकतो. सूर्य जेव्हा या ठिकाणी प्रकाशतो, सूर्य उगवतो त्यावेळेला आपले सगळे किरण बाहेर फाकवतो, बाहेर टाकतो, बाहेर पसरवितो, आणि संध्याकाळच्या वेळेला पुन्हा स्वतःमध्ये सगळे किरण आत्मसात करून घेतो. त्याप्रमाणे भगवंत सुद्धा निर्मितीच्या वेळेला विश्व निर्माण करतो, सगळ्या प्रकारची किरण पसरतो, आणि समाप्तीच्या वेळेला ज्याला आपण या विश्वाची आपल्याला प्रलयावस्था येते त्यावेळेला सगळं पुन्हा आवरून घेतो. म्हणून त्याला निरोध असं म्हणतात. निरोधाचा दुसरा अर्थ आहे दुष्टाचा संहार, म्हणजे दुष्टांना नष्ट करणे म्हणजे निरोध असं देखील सांगितलेलं आहे. म्हणून याप्रमाणे भगवंतांनी दुष्टांना कसं नष्ट केलं. त्यानंतर मुक्ती, मुक्ती म्हणजे स्वरूप स्थिती. भगवंतांनी मुक्तीची, अर्थात मुक्ती म्हणजे मोक्षस्थिती, भगवंतांनी आपल्याला जीवाला मुक्ती प्राप्त करून देण्यासाठी काय काय गोष्टी केल्यात. मुक्तीच्या सिद्धीसाठी, मोक्षप्राप्तीसाठी भगवंतांनी काय काय केलंय. खरं जीवाचं प्राप्तव्य काय, जीवाचं इप्सित काय, तर मुक्ती ही जीवाचं इप्सित आहे. मोक्षप्राप्ती या सगळ्या गतानुगतिक विश्वापासून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, यामधून मुक्त होण्याचे जे मार्ग आहेत त्याला म्हणतात मुक्ती. आणि भगवंताला जीवाने मुक्त व्हावा असं वाटतं. तो बद्ध राहू नये, तो या मायेत अडकून पडू नये, तो विश्वाच्या पसाऱ्यामध्ये गतानुगतिक होऊ नये, यासाठी भगवंतांनी मुक्ती आणि आश्रय. आश्रय म्हणजे काय, तर आश्रय म्हणजे आधार तत्व, भगवंताचं आधार तत्व. भगवान हा सगळ्या जगाचा आधार आहे. म्हणून अत्र सर्गो विसर्गश्च, ज्या ठिकाणी सर्ग सांगितलाय, सर्ग म्हणजे उत्पत्ती सांगितली आहे, विसर्ग म्हणजे माईक सृष्टी सांगितली आहे. त्यानंतर स्थान म्हणजे स्थिती किंवा धारणा धर्माची. त्यानंतर पोषण म्हणजे कशा कशा पद्धतीने भगवंतांनी हे भक्तावर अनुग्रह कसा केला ते सांगितलं. मन्वंतरेशानु कथा, वेगवेगळ्या मन्वंतराच्या कथा. प्रत्येक वेळेला जे मन्वंतर, आता आपण बघितलं की प्रत्येक वेळेला मनू बदलतो, म्हणजे धर्माचं या ठिकाणी पुन्हा स्थापन करावं लागतं. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते
त्या वेळेला भगवान पुन्हा एकदा अवतार घेऊन धर्माची स्थापना करतो, ती मन्वंतर. आणि निरोधो मुक्तिराश्रय, तेव्हा मुक्ती म्हणजे भगवंतानी प्राप्तव्य जीवाचं काय आहे ते मोक्ष आहे. आणि आश्रय हा भगवान आहे, परब्रह्म हा अधिष्ठान आहे, तो या जगाचा आश्रय आहे. म्हणून आश्रय अशा 9 विषयांना जो आश्रय ते परमात्म तत्व. 9 विषय कोणते? ते हे सगळे 9 आता जे सांगितले, सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, त्याचप्रमाणे कथा आणि मुक्ती, याचा जो आश्रय आहे, त्या 9 विषयांना जो आश्रय तो परमात्मा. म्हणून या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की मन्वंतरेशानु कथा निरोधो मुक्तिराश्रय. भगवान हा या सगळ्याचा आश्रय आहे आणि आपण आश्रित आहोत. परमात्म तत्व, आश्रय म्हणजे परमात्म तत्व. म्हणून मुक्तीपर्यंतचे सगळे देखावे ज्या भिंतीवर आपल्याला दिसतात, भिंत ही मूळ आहे. या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की भिंत ही मूळ आहे आणि भिंतीवर वेगवेगळे रंग दिलेले असतात, त्यावर चित्र काढलेले असतात. भिंतीवर चित्र काढलंय, चित्र खरं नाहीये, मूळ खरी भिंत आहे. भिंत हा आश्रय आहे आणि चित्र हे आश्रित आहे. चित्र भिंतीवर रेखाटलेलं आहे, मूळ भिंत आहे आणि भिंतीवर चित्र रेखाटलंय. हे विश्व हे चित्रात्मक आहे, विश्व चित्रासारखं आहे, ते रेखाटलेलं आहे. पण त्या विश्वाच्या मुळाशी जी भिंत आहे त्याचा विचार आपण करत नाही. आपल्याला दिसतं ते चित्र, पण भिंतीचा विचार आपण, आश्रयाचा विचार आपण करत नाहीत, आधाराचा आपण विचार करत नाहीत. आपण फक्त कपडे बघतो, त्याचे रंग बघतो, त्याचं रूप बघतो, वा 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 रंजिता हा, त्याचप्रमाणे त्याला कसा सुंदर रंग दिलाय, त्याला कसं रूप दिलंय, त्याला कसा आकार दिलाय, त्याला कसे गोंडे लावलेत. पण कशाला? मूळ जर धागा नसेल तर तुमच्या वस्त्राला अर्थ नाही. वस्त्र रंगीत आहे पण मूळ धागा रंगीत आहे. धागा हा आपण लक्षात घेत नाही. भगवंत हा विश्वाचा धागा आहे. म्हणून दशमस्य विशुद्ध्यर्थम नवनामिह लक्षणम, त्यांनी म्हटलंय की या सगळ्या 9 लक्षणांचा जो आधार आहे तो आहे मुक्ती. भगवान स्वतः या सर्वांचा आधार आहे. मुक्तीचा आधार आहे भगवान आहे, मन्वंतराचा आधार आहे भगवान आहे, विश्वाचा आधार आहे भगवान आहे. म्हणून दशमस्य विशुद्ध्यर्थम नवनामिह लक्षणम वर्णयंती महात्मान श्रुतेनार्थेन चांजसा, ज्याचं श्रुतीने वर्णन केलंय. आणि भूतमात्रेंद्रिय धियाम जन्म सर्ग उदाहरता. सर्ग म्हणजे काय? तर जन्म, निर्मिती, याला सर्ग असं म्हटलंय. भूतमात्रेंद्रिय धियाम, भूताची निर्मिती, इंद्रियांची निर्मिती, आणि मात्रा म्हणजे संसार, संसाराची निर्मिती, याची निर्मिती जन्म सर्ग उदाहरता, त्याला सर्ग असं म्हटलंय. म्हणून पहिल्यांदा अहंकार निर्माण होतो. आकाश निर्माण होण्याच्या आधी अहंकार निर्माण झाला, त्याच्या आधी महत्त्व निर्माण झालं, महत्त्वातून अहंकार निर्माण झाला, अहंकारातून आकाश निर्माण झाला. याप्रमाणे चराचर सृष्टी निर्माण झाली. स्थिती वैकुंठ विजय पोषणम तदनुग्रह. आणि मग त्यांनी वर्णन केले स्थिती म्हणजे काय, तर स्थिती म्हणजे वैकुंठ विजया. इथे वैकुंठ शब्द भगवंतासाठी आहे. वैकुंठ म्हणजे भगवान विष्णू, कारण आपल्या विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा वैकुंठ शब्द वापरलाय, तो विष्णूसाठीच वापरलाय. विश्वम विष्णुर्वषट्कारो, तिथे विश्व शब्दही भगवंतासाठीच आहे. त्याचप्रमाणे वैकुंठ नामग्रहणम, आपल्याला अजामेळ्याच्या कथेमध्ये सुद्धा वैकुंठ नामग्रहणम, तिथे वैकुंठ नाम म्हणजे वैकुंठाचं नाव नाही, वैकुंठ म्हणजे भगवान. जो जिथे राहतो त्याचं नाव त्या ठिकाणी त्याला पडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी वैकुंठ म्हणजे भगवंत, प्रत्यक्ष विष्णू. म्हणून स्थितीर वैकुंठ विजय पोषणम तदनुग्रह, भगवंताची कृपा म्हणजे पोषण. मन्वंतराणी सद्धर्म उतय कर्मवासना, कर्मवासना म्हणजे उती म्हणजे आपल्या वृत्ती, आपल्या विविध वृत्ती, आपल्या विविध कर्मवासना, ह्या आपल्याला जन्मोजन्मी आपल्या वासना आपल्या बरोबरच असतात, त्यातून आपल्याला जन्म घ्यावा लागतो. अवतारानुचरितम हरेशानुवर्तिनम, याप्रमाणे निरोधस्यानुशयन मात्मन सहशक्तीभी. याप्रमाणे निरोध म्हणजे काय, तर ज्यामध्ये भगवंत या विश्वाची परिसमाप्ती करतो त्याला त्यांनी निरोध असं म्हटलंय. आभासश्च निरोधश्च यतश्चाध्यवसीयते,
यतश्चाध्यवसीयते, ज्यात भगवान लीन करतो सगळ्या विश्वाला, त्याला म्हणतात निरोध. स आश्रय परम ब्रह्म, आणि भगवान या सर्वाचा आश्रय आहे. ब्रह्म परमात्मेती शब्देते, भगवान हा परब्रह्म आहे, तो सगळ्याचा आश्रय आहे. आणि म्हणून स आश्रय परम ब्रह्म परमात्मेती शब्देते. योध्यात्मिकोयम पुरुष सोसा वेधावाधिकय दैविका, याप्रमाणे भगवान सर्वाचा आश्रय आहे. आणि तेन नारायणो नाम यदाप पुरुषोद्भव. आता या ठिकाणी त्याने वर्णन केले की असा हा भगवान, असा हा विश्वात्मक असणारा भगवान एका पाण्यामध्ये झोपलेला आहे, आणि म्हणून त्याला नारायण अशी संज्ञा पडली. तेन नारायणो नाम यदाप पुरुषोद्भवा. हा पुरुषोद्भव, यातून एक पुरुष उत्पन्न झाला, आणि त्या एक अंड उत्पन्न झालं. हे अंड पुरुषोंडम विनिर्भद्य यदासो विनिर्गतः, यातून एक मोठं जे मोठं विश्वात्मक अशा स्वरूपाचं अंड निर्माण झालं. आणि आता विश्वाची निर्मिती कशी झाली हे सांगतायत. प्रत्येकाच्याच मनात प्रश्न आहे की विश्व कसं निर्माण झालं असेल. वैज्ञानिक देखील विचार करतायत हे एवढं विश्व कसं निर्माण झालं असेल. आणि मग आपण वेगवेगळे सिद्धांत या ठिकाणी लावतो. पुराणांनी हा विश्व सिद्धांत असा मांडलाय की सगळ्यात सुरुवातीला एक प्रचंड विश्वात्मक अशा स्वरूपाचं एक अंड निर्माण झालं, आणि हे अंड विश्वव्यापक अशा स्वरूपाचं होतं. हजारो वर्ष ते अंड तिथे पडलं, समुद्रामध्ये पडलं. तास्ववासीत स्वसृष्टासु सहस्र परिवत्सरान, हजारो परिवत्सर. आता या ठिकाणी आपण पंचमस्कंदात बघणार आहेत की इडावत्सर वेगळे, परिवत्सर वेगळे, अनुवत्सर वेगळे आणि वत्सर वेगळे. वत्सर म्हणजे सूर्य, आपण पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याला आपण एक दिवस स्वतःभोवती फिरलं तर एक दिवस असं आपण म्हणतो, त्याला आपण परिवलन असं म्हणतो. आणि परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती तिला फिरायला 1 वर्ष लागतं. हे आपल्या पृथ्वीपुरतं झालं, पण जगामध्ये, विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये वत्सराच्या कल्पना भिन्न भिन्न आहेत. पृथ्वी सूर्याभोवती फिरायला 1 वर्ष पृथ्वीच्या दृष्टिकोनातून लागतं, पण बुधाला कमी वेळ लागतो. म्हणून 11 महिने या ठिकाणी बुधाच्या गतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर बुधाची गती भिन्न आहे, गुरुची गती भिन्न आहे. त्याचप्रमाणे शनीची गती भिन्न आहे, 30 वर्ष लागतात शनीला. म्हणजे प्रत्येक भिन्न भिन्न आहे, तसं ब्रह्मांडामध्ये सुद्धा भिन्न भिन्नता आहे. आणि म्हणून परिवत्सर शब्द वापरला इथं. हे परिवत्सर, हजारो वर्ष हे अंड त्या समुद्रामध्ये पडलेलं होतं. आणि तेन नारायणो नाम, आणि म्हणून त्याला नारायण असं नाव पडलं. नारायण नाव का पडलं तर नार म्हणजे पाणी, पाण्यामध्ये पडलेलं आहे म्हणून त्याला नारायण असं संज्ञा आहे. आता तसा विचार केला तर आपल्या स्त्रीच्या गर्भामध्ये सुद्धा जो जीव पडलेला असतो तो पाण्यातच पडलेला असतो. तिथेही गर्भजलच असतं, तिथेही पाणीच असतं, आणि पाण्यातच तो 9 महिने त्या ठिकाणी राहतो. या ठिकाणी जसं गर्भजल आहे तसं हे आदी जल आहे. जसं स्त्रीच्या पोटामध्ये असलेलं त्याला आपण गर्भजल म्हणतो, तसं इथं विश्वव्यापक मायेच्या पोटामध्ये असलेलं म्हणून त्याला आदी मायेचं अंड, आदी मायेच्या रूपामध्ये असलेलं आदी जल, प्राचीन पहिल्यापासून असलेलं पूर्वजल, आदी जल अशी संज्ञा आहे. आणि त्यामध्ये तो पडलेला आहे म्हणून त्याला नारायण असं म्हणतात. नार म्हणजे पाणी, अयन म्हणजे झोपणे किंवा राहणे. जो पाण्यात राहतो त्याला नारायण असं म्हणतात. द्रव्यम कर्मच कालश्च स्वभावो जीव एवच. आणि द्रव्य, कर्म, काल आणि स्वभाव आपण यापूर्वी बघितलं की द्रव्य म्हणजे प्रत्येक गोष्टीला द्रव्याची म्हणजे द्रव्य आणि गुण हे एकमेकाला जोडूनच असतात. याप्रमाणे हे द्रव्य, कर्म, काल आणि स्वभाव याप्रमाणे 4 गोष्टी आपल्याला दिसतात. द्रव्यम, कालम म्हणजे द्रव्य गुणकम, हे पृथ्वी हे द्रव्य आहे. त्याचप्रमाणे 9 प्रकारचे द्रव्य सांगितलेले आहेत, नवद्रव्य, आणि प्रमुख 9 द्रव्य या ठिकाणी सांगितलेत शास्त्रकारांनी. तेव्हा या द्रव्यामध्ये स्वतः
भगवान काल रूपाने त्या ठिकाणी राहिलेला आहे. त्यामुळे द्रव्य रूपाने जे उपादान कारण आहे त्याला द्रव्य असं म्हटलंय. निर्मिती कारण आहे त्याला द्रव्य असं म्हटलंय. उपादान म्हणजे ज्याच्यामधून हे निर्माण होतं त्याला म्हणतात द्रव्य. नवद्रव्य. या ठिकाणी आकाश हे द्रव्य आहे, पृथ्वी हे द्रव्य आहे, काळ हे द्रव्य आहे. याप्रमाणे नवद्रव्याचं विवरण आपल्याला पुढे 3ऱ्या स्कंधामध्ये करायचंय. द्रव्य हे उपादान कारण आहे. काळ हे क्षोभकारक आहे. काळ आल्याशिवाय वेळ येत नाही. आपण म्हणतो ना काळ येऊ द्या. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काळ आणि वेळ, तेव्हा काळ महत्वाचा आहे. प्रत्येकाचा काळ महत्वाचा आहे. पाऊस कधी पडेल, येऊ द्या ना पावसाळा. म्हणजे पावसाळा हा काळ आहे. थंडी हिवाळ्यामध्ये, कारण हिवाळा हा थंडीचा काळ आहे. प्रत्येकाचा काळ आहे आणि काळ आला की बरोबर त्यानुसार फळं निर्माण होतात. तर आजकाल आपण मानवाने सगळीकडे आपलं स्वतःची बुद्धी लावल्यामुळं कोणत्याही काळात काही येऊ लागले. पण खरं म्हणजे उन्हाळ्यामध्येच आंबे यायला पाहिजेत, त्याचप्रमाणे थंडीमध्येच पेरू वगैरे यायला पाहिजेत. पावसाळ्यात पेरू असतात का? पण निर्माण करतो आपण आणि त्यातून अनेक रोग निर्माण होतात. त्याचं कारण आहे. हे रोग का निर्माण होतात? फळं का आपल्याला उपयोगी पडत नाहीत? ते त्या काळात नाही येत म्हणून. ज्या काळामध्ये बोराची निर्मिती व्हायला पाहिजे त्या काळात होत नाही. म्हणून ज्याच्या काळात जे जे असायला पाहिजे ते त्या काळाचा परिणाम आहे. योग्य काळात फळं निर्माण झाले म्हणजे त्याचा सुपरिणाम होतो. पण आपण कोणत्याही काळात काही घेऊ लागलो आणि हिवाळ्यामध्येच आपण टरबूज खाऊ लागलो, तेव्हा हे बरोबर नाही. त्यातून अनेक व्याधी उत्पन्न होतात, आधी उत्पन्न होतात. म्हणून काळ म्हणजे क्षोभकारक अशा प्रकारच्या गोष्टी. स्वभाव म्हणजे परिणाम हेतू आणि जीव म्हणजे भोक्ता. द्रव्यम कर्मच कालश्च स्वभावो जीव एवच. याप्रमाणे द्रव्य, कर्म, काल आणि स्वभाव आणि जीव स्वतः भोगता. अशा पद्धतीने यातून हिरणमय अशा प्रकारचं हे अंड हजारो वर्ष या ठिकाणी पडलं आणि या अंड्यामधून प्रत्यक्ष जी निर्मिती झाली ती त्यांनी असे सांगितले की या अंड्यामध्ये प्रत्यक्ष भगवंताचा प्रवेश, अनुप्रवेश झाल्याशिवाय हे अंड प्रगट झालं नाही. वीर्यम हिरणमयम देवो माया विसृज त्रिधा. या ठिकाणी 3 वेळेला मायेच्यामुळे याचे 3 भाग झाले. व्यसृजत त्रिधा, अधिदैव, अध्यात्म आणि अधिभूत असे 3 विभाग त्याचे झाले. आणि ते असं म्हणतात अशा पद्धतीने हे 3 भाग झाले. एक अधिदैविक, एक आध्यात्मिक आणि अधिभौतिक. जे हिरणमय अशा प्रकारचा अंड आहे त्या हिरणमय अंड्याला 3 प्रकारे विभाग त्याचे झाले. आणि अधिदैव मथाध्यात्म मधिभूत मिति प्रभु यथैक पौरुषम वीर्य त्रिधा विद्यते तच्छृणु. याप्रमाणे आता हा मुद्दा मला असा समजून सांगायचा आहे की इच्छा निर्माण झाली भगवंताला, मी फार व्हावं अशी इच्छा निर्माण झाली. आणि ही इच्छा निर्माण झाल्याबरोबर त्या अंड्याला वेगवेगळे आकार प्राप्त होऊ लागले, त्यात वेगवेगळे अवयव प्राप्त होऊ लागले. ज्या वेळेला त्याला भूक लागली, ज्या वेळेला त्याला तहान लागली, त्यावेळेला पिपासितो जखप्तश्च प्रामुखम निरभिद्यत. ज्या वेळेला भुकेची इच्छा झाली, आता पहा, इच्छा झाली की त्यातून अवयव निर्माण झाला. म्हणजे भुकेची इच्छा झाली की मुख निर्माण झालं. तहान वाटू लागली की मुख निर्माण झालं. म्हणजे आता काय होतंय, आपल्याला तोंड आहे म्हणून आपल्याला वाटतं आपल्याला तहान लागली काय की, पण मुळात आधी तहानेची इच्छा झाली आणि मग या ठिकाणी मुख निर्माण झालं. पिपासतो दक्षतश्च, आधी पिपासा निर्माण झाली आणि मग त्यातून मुख निर्माण झालं. मुखस्थालून निर्भिन्नम जिव्हा तत्रोपजायते. म्हणजे आपल्याला तहान लागली, कशाहून कळतो आपल्याला तहान लागली? आपलं जीभ कोरडी पडली, आपलं टाळू कोरडा पडला, मुख कोरडं पडलं की आपण म्हणतो आपल्याला तहान लागली. पण तहान लागली ही तेव्हा कळतं. पण आता आपल्याला जीभ आहे, आपल्याला टाळू आहे म्हणून आपल्याला कळतं. पण जेव्हा ते नसतं तेव्हा ते म्हणतात आधी तहानेची इच्छा झाली आणि म्हणून नंतर जीभ निर्माण झाली. आता हे असं नाही लक्षात येणार. मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगतो. मी असं सांगतो या ठिकाणी की हा जो डार्विनचा सिद्धांत आहे
जीव विकासाचा जो सिद्धांत आहे, बायोलॉजिकल इव्होल्युशन, हा जो डार्विनचा सिद्धांत आहे, तो डार्विनचा सिद्धांत याला लागू पडतो. म्हणजे भागवत समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आजचं शास्त्र सुद्धा समजून घ्यावं लागतं. कारण भागवतकारांनी जे सांगितलंय ते सशास्त्रीय सांगितलंय. म्हणून डार्विनचा जो जीव विकासाचा सिद्धांत आहे, आणि हे मी सांगणार नाहीये, हे प्राध्यापक डॉक्टर विनायक वामन करंबेकर यांनी सांख्यकारिका याच्या संदर्भात विवेचन करत असताना हे सांगितलंय. हे मी मनाने सांगत नाहीये. डार्विनच्या जीव विकासाच्या सिद्धांतामध्ये जी जीवाची जगण्याची धडपड, आता पहा मुद्दा लक्षात घ्या, जीवाची जगण्याची धडपड इच्छाशक्तीवर अवलंबून आहे असं त्यांनी म्हटलंय. जीवाची जगण्याची धडपड ही इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. आणि सांख्य त्याच्या पुढे जाऊन बलवत्तर इच्छाशक्तीच्या मागं अहंकार आहे असं सांगतं. म्हणजे इच्छाशक्ती आधी झाली आणि म्हणून अवयव निर्माण झाले. आता आपल्याला अवयव आहेत म्हणून आपल्याला त्याची तहान भुकीची जाणीव होते. म्हणजे आपल्याला ऐकावंसं वाटलं आणि मग कान निर्माण झाले, बोलावंसं वाटलं मग जीभ निर्माण झाली असं म्हटलं पाहिजे. आपण जीभ आहे म्हणून बोलतो असं नाही, कान आहे म्हणून ऐकतो असं नाही. तर ऐकायची इच्छा तीव्रपणाने झाली म्हणून कान निर्माण झाले, पाहायची इच्छा तीव्रपणाने झाली म्हणून डोळे निर्माण झाले. आणि म्हणून डार्विनचा जो सिद्धांत आहे तो जीवाच्या जगण्याची धडपड ही इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. आता डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे आपण असं म्हणतो की पूर्वी माणसाला शेपट्या होत्या. माणूस आता का नाही राहिली शेपूट? त्याची गरज राहिली नाही. म्हणजे गरज राहिली नाही म्हणून शेपूट जसं गेलं तसं गरज राहिली नाही. म्हणजे गरज ही फार महत्वाची आहे. आपली बुद्धीची गरज वाढली म्हणून आपली बुद्धी वाढली. म्हणून आपल्या माकडापेक्षा किंवा त्या चिंपाझीपेक्षा आपली भाषेची क्षमता वाढली. आता नवीन सिद्धांत सांगतायत की चिंपाझी हा मानवा इतकाच हुशार आहे, चिंपाझीची बुद्धी माणसाची इतकीच तयार आहे, पण चिंपाझी 6 शब्दापेक्षा जास्त बोलू शकत नाही. त्याला कितीही शिकवा, तो चिंपाझी 6 शब्दापेक्षा जास्त बोलू शकला नाही असा भाषाशास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की माणसाच्या बुद्धिमत्तेला आता जो गरज आहे त्या गरजेमुळे माणूस शिकलाय. कॉम्प्युटर काय शिकला? माणूस गरज आहे म्हणून शिकला, नाही तर कशाला शिकला असता? म्हणजे आपण जे वेगवेगळे संगणक शिकलो, वेगवेगळे कॉम्प्युटर शिकलो, वेगवेगळे ज्ञान शिकलो, ती गरज आहे म्हणून शिकलो. म्हणजे गरज ही जशी शोधाची जननी आहे तशी गरज ही इंद्रियाची सुद्धा जननी आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी भागवतकारांनी जो सिद्धांत मांडलाय तो जीवशास्त्राच्या दृष्टिकोनातून योग्य आहे. डार्विनच्या जीव विकासाच्या सिद्धांताच्या दृष्टीने ते म्हणतात की जीवाची जगण्याची धडपड ही इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. आणि म्हणून अहंकारापासून इंद्रिय उत्पन्न होण्याची उपपत्ती देताना डार्विनच्या विकासवादाची मदत घेता येते असं या ठिकाणी करंबेकर म्हणतात. डार्विनचं म्हणणं असं आहे की गरजेमुळे प्राणीमात्रांच्या त्या त्या अंगाची शक्ती किंवा क्षमता वाढते. गरजेमुळं माणसाची त्या त्या अंगाची क्षमता वाढते, त्या त्या इंद्रियाची क्षमता वाढते. गरजेमुळं माणसाचं पूर्वीच्या काळामध्ये लांबचे लांब माणसाची मान होती, कमी का झाली? माणसाचे हात काम करू लागले. आता माणसाला मानेने किंवा तोंडाने फळ घ्यायची गरज लागली नाही म्हणून मान लहान झाली आणि हात ताकदवान झाले. मग तो आधी 4 पायावर चालत होता, मग 2 पायावर का चालायला लागला? त्याचं कारण 2 हाताची गरज त्यांनी शस्त्राने अस्त्राने किंवा काम करण्यामध्ये वापरली. असो, सांगायचं तात्पर्य असं की डार्विनच्या विकासवादाची मदत आपल्याला इथं घेता येते. डार्विनचं म्हणणं असं आहे की गरजेमुळे प्राणीमात्रांच्या त्या त्या अंगाची शक्ती किंवा क्षमता वाढते. असेच अहंकाराच्या बाबतीत सुद्धा आहे. प्रत्येकाला आपण वेगळे असावे अशी इच्छा आहे, त्यालाच अहंकार म्हणतात. अहंकार म्हणजे मी वेगळा असावं असं वाटणे म्हणजे अहंकार, आणि तो स्वाभाविक आहे. त्यामुळे तदनुसार त्या तीव्र इच्छेच्या पोटी तद्भावित अहंकार निर्माण होतो आणि त्याच धोरणाने पुढे अहंकारापासून इच्छेच्या अनुरूप तद्भावित सृष्टी निर्माण झाली. म्हणून माणसाला त्याने असं म्हटलंय की बोलण्याची इच्छा झाली आणि वाघ इंद्रिय निर्माण झाले. आता आपण वाघ इंद्रिय आहे म्हणून बोलतो, पण बोलण्याची इच्छा इतकी तीव्र झाली की त्यातून तो बोलू लागला. भाषा माणसाला कशी निर्माण झाली? माणसाला बोलता कसं आलं हा प्रश्न आहे. तर माणसाला बोलता यासाठी आलं की त्याला तीव्रपणाने बोलावंसं वाटलं म्हणून तो बोलू लागला.
भाषाशास्त्राचा हा जर आपण नव्याने अभ्यास केला तर आपल्याला हे दिसेल की मग इतर प्राण्यांना त्याची गरज वाटत नाही. त्यांनी कामापुरतं त्यांचं काम भागलं, चिवचिव चिवचिव करू लागले, त्यांनी वेगवेगळे आवाज काढले, त्यातले स्वर बदलले की त्यांचं काम झालं. पण माणसाची भाषा वाढली का, विकास का पावली, तर त्याची ती इच्छा कारणीभूत ठरली आहे. म्हणून या ठिकाणी त्याला वास घ्यायची इच्छा झाली आणि नाक निर्माण झालं, ऐकण्याची इच्छा झाली आणि कान निर्माण झाले, त्याचप्रमाणे बोलण्याची इच्छा झाली आणि जिव्हा निर्माण झाली. त्याचप्रमाणे तत्र वायुर्गंधवो घ्राणो नसी जगक्षतः. आता या सगळ्याचा अन्वय आपल्याला लागतो की हे असं कसं झालं. म्हणजे जेव्हा त्या मूळ अंड्याला किंवा त्या मूळ भगवंत रूपी मूळ त्या रूपाला, पुरुष रूपाला, नारायण रूपाला जेव्हा वाटलं की मला आता बोलावं, असं तीव्रपणाने वाटलं आणि त्याची बोलण्याची क्षमता म्हणजे त्याला भाषा उत्पन्न होण्यासाठी जिव्हा निर्माण झाली, त्याला ऐकावंसं वाटलं तर कान निर्माण झाले, त्याला तहान लागल्यामुळे मुखतालू निर्माण झाले. म्हणून आता हे सगळे आपण संदर्भ वाचूया म्हणजे आपल्याला कळेल की ततो नाना रसो जज्ञे जिम्हया योधी गम्यते. त्याला नाना रस चाखण्याची उत्पन्न झाली इच्छा, म्हणून त्यातून जीभ उत्पन्न झाली. तसंच बौद्धमानस्य ऋषिभी कर्णौच निर्भेद्यम दिशस्तोत्रम गुणप्रवाह, त्याप्रमाणे त्याला कान निर्माण झाले. आणि मला असं वाटतं की ही जी उत्पत्ती आहे ती लहान म्हणजे स्त्रीच्या पोटामध्ये जेव्हा एखादा अर्भक वाढतं ते याचप्रमाणे वाढतं. त्याला आधी भुकेची इच्छा होते आणि मग भुकेची इच्छा झाली की त्यातून तोंड निर्माण होतं. त्याला तहान लागायला लागते, त्यातून तोंड निर्माण झालं. त्याला ऐकावंसं वाटतं, त्यातून कान निर्माण होतात. त्यातून त्याला पाहावंसं वाटतं, त्यातून डोळे निर्माण होतात. त्याला हालचाल करावीशी वाटते, त्यातून हात पाय निर्माण झाले. वस्तुनो मृदू काठिन्य लघु वातुष्ताम, याप्रमाणे त्याला थंड गरम याची जाणीव व्हायला लागली. आणि अशा पद्धतीने निरभिद्यते शिष्णो वै, त्यानंतर त्याला प्रत्येक अवयव कसे निर्माण झाले. त्याला शिश्न निर्माण झालं, त्याला गुद निर्माण झालं. त्याचप्रमाणे ततः पायुस्ततो मित्र उत्सर्ग उभयाश्रया, उत्सर्गासाठी ह्या दोन गोष्टी निर्माण झाल्या. याप्रमाणे आदित सोरन्न पानानाम आसन्न कोक्षनाडया, याप्रमाणे कुक्षी नाड्या अंतर्गत अशा प्रकारचे सगळे देहातील सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. पंचकोश निर्माण झाले, मन निर्माण झालं. ततो मन ततश्चंद्र संकल्प काम एवच, आणि मन निर्माण झालं कारण या मनाच्या द्वारे तो विचार करू लागला. म्हणून पंचकोश निर्माण झाले, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. त्याला बुद्धी निर्माण झाली. एतत् भगवतो रूपम स्थूलंते व्याहृतमया, याप्रमाणे भगवंताच्या स्थूल रूपाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्याप्रमाणे अशा जागतिक स्वरूपामध्ये म्हणजे वैश्विक अशा प्रकारचं हे नारायणी रूप, वैश्विक अशा प्रकारचं भगवंताचं रूप हे यातून निर्माण कसं झालं. म्हणजे एकीकडे अवयवाची निर्मिती कशी झाली तर इच्छेनुसार झाली, इच्छेनुसार अवयवाची निर्मिती झाली. ही डॉर्विनच्या सिद्धांताला आपल्याला लागू पडते. म्हणून काश्मीर शैव दर्शनामध्ये उत्क्रांतीची अशीच कल्पना मांडलेली आहे. प्रथम एक जिन्सी असणारा सदाशिव असतो, त्यातून विषयी प्रधान ईश्वर निर्माण होतो आणि अशा वेळी अहंकारयुक्त किंवा अहमयुक्त असं चैतन्य प्रभावी असतं. नंतर ते इदम युक्त चैतन्य गौण असतं. पुढे अहम आणि इदम हे तुल्यबळ होतात आणि नंतर इदम चैतन्य प्रधान बनतं, तेव्हा भूतसृष्टी निर्माण होते. अशा पद्धतीने आपल्याला तद्भावित अशा प्रकारची ही सृष्टी कशी निर्माण झाली म्हणजे डॉर्विनच्या सिद्धांताच्या अनुसार या भागवतकारांनी जे सिद्धांत मांडलेत ते आपल्याला लागू पडताना दिसतात. याप्रमाणे विकासवादाच्या दृष्टिकोनातून आपण याचा विचार केला पाहिजे. या दृष्टीने कर्तृत्व कसं झालं आणि मग पुढे हे 8 आवरण कसे निर्माण झाले. त्याचप्रमाणे एतत् भगवतो रूपम स्थूलम ते व्याहृतम मया मयादिभिश्चावरणैरष्ट भिरावृतम, याप्रमाणे 8 प्रकारचे आवरण पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, अहंकार, महत्त्व आणि प्रकृती हे 8 आवरण आहेत. हे 8 आवरण इथे निर्माण झाले. हे विश्वाला या 8 आवरणांनी घेरलेलं आहे. हे 8 आवरण विश्वाच्या भोवती आहेत आणि प्रत्येक आवरण 10-10 पटीने जास्त आहे असं त्यांनी पुढे वर्णन केलेलं आहे. याप्रमाणे वाणी ही
अमुनी भगवत रूपे मया ते अनुवर्णिते. हे भगवंताचं तुम्हाला रूप मी तुला सांगितलं. स वाच्य वाचकतया भगवान ब्रह्मरूप धृक. आणि भगवान हा ब्रह्मरूप धृक आहे. तो आपल्या सर्व शक्तीने सक्रिय बनतो. आणि या विराट स्वरूपाचं वर्णन तुला मी केलं, जे केवळ शब्दवाच्य नाहीये, शब्दाने सांगता येण्यासारखं नाहीये. आणि त्यातून विविध अशा प्रकारची सृष्टी कशी निर्माण झाली, प्रजापतींनी ही सृष्टी कशी निर्माण केली, त्या सृष्टीचं विवरण ते करतायत. की आधी सिद्ध चारण गंधर्व कसे निर्माण झाले, विद्याधर कसे, अप्सरा कशा, त्याप्रमाणे पिशाच यक्ष, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की 9 प्रकारची जी सृष्टी आहे, आधी खगमृगाची सृष्टी, त्याप्रमाणे पिशाच्यांची सृष्टी, देवतांची सृष्टी, आणि हे करत करत 9 प्रकारची सृष्टी, म्हणजे ज्याला आपण सर्ग म्हटलो, जे ब्रह्मसर्ग आहे, त्याचप्रमाणे या वैकृत स्वरूपाचा सर्ग आहे. 9 प्रकारचे सर्ग कसे निर्माण झाले, प्रजापतीने हे कसे निर्माण केले, किन्नर, अप्सर, नाग, सर्प, किंपुरुष, त्याप्रमाणे यक्ष, पिशाच, प्रेत, भूत, विनायक, खग, मृग, त्याचप्रमाणे पशु, पक्षी, आणि या सगळ्यांच्या नंतर मानव कसा निर्माण झाला इथपर्यंत तुला मी सांगितलं. आणि याच्यानंतर विधी साधारण यत्र सर्ग प्राकृत वैकृत, हा त्याप्रमाणे प्राकृत सर्ग आणि वैकृत सर्ग जो मी या ठिकाणी आपण प्रारंभी सांगितला. यथा पुरस्ताद व्याख्यासे पाद्मम कल्पमथो शृणू. पाद्मकल्पामध्ये हे सगळं निर्माण कसं झालं हे तुला मी सांगणार आहे. आणि याप्रमाणे हे पाद्मकल्प म्हणजे पहिला कल्प, आणि पाद्मकल्पालाच या ठिकाणी आपल्याला श्वेतवाराह कल्प असं आपण म्हणतो. आता हा पाद्मकल्प कसा निर्माण झाला, आणि यावेळेला त्याने असं सांगितलं की पुढे शौनकांनी प्रश्न विचारला. यदानो भवान सुता क्षता भागवतोत्तमः चचार तीर्थानि भुवस्त्यक्त्वा बंधून सुदस्त्यजान. त्याने असा प्रश्न उपस्थित केलेला होता की ज्या वेळेला प्रत्यक्ष विदुर हे आपल्या दुर्योधनादिकांच्या कर्तृत्वामुळे खिन्न झाले, पांडवांच्या वरती केलेल्या अन्यायामुळे खिन्न झाले, आणि तिथून ते राज्य सोडून बाहेर पडले. विदुर बाहेर पडला, मंत्री होता परंतु मंत्रीपद त्यागलं आणि बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर फिरत 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 तो तीर्थयात्रा करत 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 कुत्र कौशार्वेस्तस्य, तो या ठिकाणी फिरत 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 वेगवेगळ्या ठिकाणी जात 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 तो पृथ्वीवरच्या यात्रा करत करत तो त्यांची मैत्रेयाची भेट कशी झाली ते आम्हाला सांगा. आणि मैत्रेयांचा त्यांचा संवाद कसा झाला, विदुराचा आणि मैत्रेयाचा, ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर सूताने सांगायला सुरुवात केली. आणि सूत म्हणतात, राज्ञा परीक्षिता पृष्ठो यदवोचन महामुनी तद्वो विधास्य शृणुत राज्ञ प्रश्नानुसारतः. हे या ठिकाणी शौनकादिका हो, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की हे तीर्थयात्रा करत 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 विदुर कसे आले, आणि विदुरांची मैत्रेयांची भेट कशी झाली, आणि मैत्रेय विदुरांचा संवाद कसा झाला, हे आम्हाला सांगा म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता पुढच्या स्कंधामध्ये त्याचं मी विवरण करणार आहे. या ठिकाणी दुसरा स्कंध संपला. दुसऱ्या स्कंधाचे 10 अध्याय आहेत. हे 10 अध्याय या ठिकाणी पूर्ण झाले. आता उद्यापासून आपण तृतीय स्कंधाला सुरुवात करू. यावेळेला उद्धवाची आणि विदुराची पहिल्यांदा भेट कशी होईल, आणि उद्धव कसे सांगतील की भगवान गोपाल कृष्णाचं निर्याण झालं, आणि मग तिथून मैत्रेयांची तुमची भेट होईल, मैत्रेय तुम्हाला ज्ञान सांगतील, म्हणून उद्धव तिथून निघून जातील, आणि मग मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद कसा होईल त्याचे विवरण आपण तिसऱ्या स्कंधाच्या अनुसार करू. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. पुंडलीक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.